नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे, आता सर्व काही एकाच छताखाली. खास उन्हाळी धमाका ऑफर. कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे. फक्त 999 रुपये आधार पे उधार. एलईडी टीव्हीवर 3999चा मिक्सर फ्री. मोबाईल खरेदीवर 1999चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. फ्रीज खरेदीवर 3999चा मिक्सर फ्री. फर्निचर खरेदीवर 1999ची इस्त्री फ्री. जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा. एक्सचेंज ऑफर. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट. यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. एकीकडे सांगली जिल्ह्यातून चंद्रहार पाटील यांना निवडून आणण्यासाठी सुरुवातीपासूनच जयंत पाटील यांनी कंबर कसलेली असताना जयंत पाटील यांनाच त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांकडून जोरदार धक्का मिळाला आहे. मिरज विधानसभेसाठी इच्छुक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा संघटक विज्ञान माने यांनी आपली भूमिका स्पष्ट करत जयंत पाटील यांचा आदेश डावलत विशालदादा पाटील यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मिरज तालुक्यात जयंत पाटील यांनाच मोठा धक्का बसलेला आहे. याआधीही महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विशाल पाटील यांना पाठिंबा मिळालेला असून तालुका महिला कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. मिरजेमध्ये राष्ट्रवादीचे आमचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. इथं सर्वांनी एकत्र येऊन मिरज पॅटर्न आणि सर्वच मिरजेच्या जनता एकत्र येऊन विशालदादांना समर्थन देण्याचं कारण असं आहे की गेले 10 वर्ष झालं कुठं ना कुठं तर जनतेच्या मनामध्ये असं आहे की खासदारांना आपण झेललेलं आहे. खासदार देशाच्या इतिहासात जे बीजेपीचे आहेत ते नापास झालेले आहेत. ज्यांना स्वतःचा निधी खर्च योग्य करता येत नाही, 13% करता येतो, परंतु जिल्हा त्यांच्या या कृतीमुळे जे बॅकफुटवर गेलेला आहे. आज विविध योजना म्हटले तर मैशाल योजनाच घ्या. या खासदारांना कोण वाटाण्याचे अक्षरं टाकत नाहीत, कोण अधिकारी ऐकत नाहीत. तिथं आम्हाला 3-3 महिने महाविकास आघाडीकडून, राष्ट्रवादीकडून आम्हाला तिथं उपोषण करावं लागतं. मग कुठेतरी ही योजना सुरळीत होऊन आज जगपर्यंत पाणी चाललेलं आहे. म्हणजे अशा एखाद्या निष्क्रिय खासदार आणि निष्क्रिय पालकमंत्री म्हणजे बीजेपीचे जे आपल्या सांगली जिल्ह्याला लाभलेले आहे त्यांच्या विरोधात हा सगळा झालेला बंड आहे. आज जनता पूर्णपणे आणि एक विशालदादा म्हणजे एक अभ्यासू आणि हुशार नेतृत्व असल्यामुळे आज जिल्ह्याला अशाच नेतृत्वाची गरज आहे. कुठेतरी त्यांचे विजन्स आहेत, योजना आहेत, ते सुरळीत चालल्या पाहिजेत. आज म्हणजे महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. बीजेपीच्या खोट्या आश्वासनामुळे म्हणजे राज्यात नाही तर देशामध्ये अशी कृती, अशी निकृष्ट दर्जाची माणसं सत्तेवरती परत नको म्हणून एखाद्या अपक्ष उमेदवाराला अशा पद्धतीत समर्थन मिरजच नाही तर पूर्ण जिल्हा देतो हे कौतुकास्पद आहे. मागच्या वेळी काही गोष्टी घडल्या होत्या परंतु यावेळी विशालदादांना अपक्ष असून सुद्धा विविध संघटना ज्या आहेत ही समर्थन द्यायला लागलेत. राष्ट्रवादीचे आज आमची इथं उपस्थित आहेत, वंचितचे त्यांना समर्थन आहे. सर्व घटक पक्षांचा व समाजाचा त्यांना पाठिंबा आहे. कमीत कमी 2.5-3 लाखच्या मताधिकारानं ते निवडून येतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळं सर्वांना आम्ही आवाहन करतो, राहील जी जनता म्हणजे 80-90% जनता विशालदादांबरोबर आहेत. सगळ्यांना एक आवाहन करतोय की हुशार नेतृत्व, उमदा नेतृत्व जिल्ह्याला कुठंतरी म्हणजे जग कुठे गेलं आणि अजून आपण पाणी प्रश्नासाठीच मांडतो, श्रेय घ्यायचं राजकारण करतो. अशा अभ्यासू नेतृत्वाला आपल्याला मान्य करणार नाहीये. विशालदादांशिवाय जिल्ह्याला पर्याय राहिलेला नाहीये. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून आम्ही सर्वांना आवाहन करतो की विशालदादांच्या मागे आम्ही आहोत. असंच हुशार नेतृत्व आपल्याला जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी हवं आहे. त्यामुळे आम्ही विशालदादांच्या